नाचणीपासून विविध प्रकार तुम्ही खाल्ले असाल, पण कधी नाचणीचं असं पौष्टिक आईस्क्रीम खाल्लं आहे का? आज मी तुम्हाला नाचणीपासून आईस्क्रीम कसं बनवायचं, तेही दूध, क्रीम, मिल्क पावडर, साखर कशाचाही वापर न करता फक्त 4 पदार्थांपासून हे इतकं मस्त आणि पौष्टिक आईस्क्रीम मी बनवणार आहे. शरीराला फक्त वरवर थंडावा न देता आतून सुद्धा थंडावा देणारं आणि तितकंच पौष्टिक. नाचणी तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे घरातलंच उपलब्ध साहित्य आपल्याला वापरायचं आहे. चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक अशी नाचणीची आईस्क्रीम कशी बनवायची. सर्वात आधी आपल्याला नाचणी घ्यायची आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर ती भिजत घालायची. आता यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. आता एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये काजू घालायचे आणि दुसऱ्या बाउलमध्ये बिया काढून घेतलेले खजूर घालायचे. यामध्ये गरम पाणी घालायचं आणि थोडा वेळ हे आपल्याला भिजत घालायचं आहे. भिजवून घेतलेली नाचणी मिक्सरमध्ये घालायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि बारीक वाटून एका कापडाने त्याचं सत्व काढून घ्यायचं. ही प्रक्रिया आपल्याला 5 वेळा करायची आहे. तयार केलेलं नाचणी सत्व एका पॅनमध्ये घालायचं, त्यामध्ये बारीक चिरलेलं गूळ घालायचं आणि गूळ संपूर्ण विरघळवून घ्यायचा. गॅसची आच मंद करून आपल्याला हे नाचणी सत्व शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरमध्ये भिजवलेले काजू आणि खजूर घालून त्याची पेस्ट करायची आणि त्यामध्ये थंड झालेलं नाचणी सत्व आपल्याला घालायचं आहे. तयार झालेलं आईस्क्रीमचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं, वरून चोको चिप्स घालायचे आणि प्लॅस्टिकची पिशवी लावून फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं. तयार झालेलं आईस्क्रीम लगेचच सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? वेगळी कल्पना आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच रेसिपीची सविस्तर कृती आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण रेसिपी पाहू शकता. धन्यवाद.